महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता पुढाकार घेतलाय। सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करेल। मठासोबत सरकारही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। हत्तीण परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण ही नांदणी मठात आहे। हत्तीण परत आणली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे। मठानं एक याचिका दाखल करावी, सोबतच राज्य सरकार सुद्धा याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। हत्तीणीची काय व्यवस्था केली सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक सर्व मदत करेल। रेस्क्यू सेंटर आहाराबाबतही सरकार सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठाच्या सोबत आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या। ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। येणाऱ्या काळामध्ये सर्वच या ठिकाणी नुसतं या ठिकाणी असणाऱ्या महादेवी हत्तीलाच नाही तर राज्यातले जे या ठिकाणी हत्ती या बाबतीत असतील त्याला सगळ्यांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टीवेल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू। आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे, वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंताराचे अधिकारी, पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवली आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत आणि या सगळ्या विषयात आमची माधुरी परत कोल्हापुरात नांदणीमध्ये येईल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे।